पहिलं पहिलं तर मला असं वाटत होतं की माझे गम्स ब्लीड करतायत. गम्सला पाहिलं तर रक्त तिथून येत नव्हतं. मग छातीमध्ये पण गुदमरल्यासारखं वाटायला लागलं. मग मी डॉक्टर वर्माकडे गेलो. त्यांनी मला काही इंजेक्शन्स दिले, तरीही माझं रक्त नाही थांबला. त्यांना काही कळलं नाही, म्हणून त्यांनी डॉक्टर चोपडाकडे रेफर केला. डॉक्टर बेदी चोप्रा, कॅन्सर स्पेशलिस्टला? काय करत होता तितका वेळ? काहीच नाही. ये इकडे बस. काय खास आहे आज माझ्यावर इतकं प्रेम कुठून येतंय? तुझ्यावर तर माझ्या आयुष्यातलं सगळं प्रेम, माझं सर्वस्व अर्पण करून द्यावं असं वाटतं. पुन्हा अशी रात्र येईल किंवा नाही, म्हणूनच या प्रेमाच्या क्षणांना मला सोडावं असं नाही वाटत आहे. हू नोज, द वर्ल्ड मे एंड टुमॉरो. हे काय असं का बोलताय तुम्ही? अगं बाई, कुठल्या तरी मूर्खाने माझ्या आधीच जगाला हे सत्य सांगितलं आहे. हू नोज, द वर्ल्ड मे एंड टुमॉरो. म्हणूनच या प्रेमाच्या रात्रीत वाहून जा. घ्या, आता वाहून जाते, पण मला सांभाळायचं काम तुमचं आहे. आज सकाळी मी माझ्या वकिलाला भेटायला गेलो होतो. का? काही कोर्ट केस आहे? नाही, माझा मृत्यूपत्र तयार करायचा होता. काय? तुम्ही मृत्यूपत्र बनवलंय? तू इतकं का घाबरतीयस? इतकं फिरणाऱ्या माणसाला नेहमीच त्याचं मृत्यूपत्र जिवंत असतानाच तयार करून घ्यायला हवा. काय माहित उद्या काही हादसा घडला तर काय करायचं? बस, आता मला राग येईल. अगं, ह्याच्यात रागवायची काही गरजच नाहीये. मी तर खूप गरजेची गोष्ट बोलतोय. हे बघ, माझा मृत्यूपत्र सेफच्या ड्रॉवरमध्ये आहे. त्यात मी माझं सगळं तुझ्या आणि आपल्या मुलांच्या नावावर केलं आहे. काय ते खरं सांगा, नेमकं काय झालंय? माझा जीव फार घाबरावतोय. तुला सांगितलं नाही मी माझं मृत्यूपत्र का तयार केलंय? माझ्यापासून काही लपवताय का? तुम्ही एकदम शांत का झालात? तुमचा चेहरा अचानक असा का पडलाय? माझा चेहरा का पडणार आहे? ठेवा माझ्या डोक्यावर हात आणि सांगा की काही खोटं बोलत नाहीये तुम्ही. बोला. सांगतो तुला, पण तू वचन दे की तू स्वतःला थोडाही त्रास करून नाही घेणार आहेस. जर काही काळजी करायची गोष्ट नसेल तर मी कशाला काळजी करेन? मागच्या महिन्यापासून थोडाही खोकला आला तर माझ्या तोंडात रक्त येतंय. आज पण, आत्ताही आला. पहिलं पहिलं तर मला असं वाटत होतं की माझे गम्स ब्लीड करतायत. गम्सला पाहिलं तर रक्त तिथून येत नव्हतं. मग छातीमध्ये पण गुदमरल्यासारखं वाटायला लागलं. मग मी डॉक्टर वर्माकडे गेलो. त्यांनी मला काही इंजेक्शन्स दिले, तरीही माझं रक्त नाही थांबला. त्यांना काही कळलं नाही, म्हणून त्यांनी डॉक्टर चोपडाकडे रेफर केला. डॉक्टर बेदी चोप्रा, कॅन्सर स्पेशलिस्टला? त्यांनी मला एक्झामिन केलं आणि उद्या फायनल टेस्टला बोलवलंय. यू चीट! तुम्ही 1 महिन्यापासून ही गोष्ट लपवलीत आणि मला अंधारात ठेवलात, जसे की मी तुमची कोणीच नाही लागत. हे देवा, माझी काय मस्करी लावलीस तू? तुमचा माझ्यावर भरोसा नव्हता? मी बायको आहे तुमची. काम डाऊन कावेरी, काम डाऊन. हे बघ, बाजूच्या खोलीत आपली मुलं झोपली आहेत.
आणि त्यांना हे कळलं तर? चल, बास झालं, बास बास. मला तुला उगाच त्रास नव्हता द्यायचा ग, म्हणून नाही सांगितलं. मला असं वाटलं की घशात काहीतरी छोटी मोठी जखम झालीये म्हणून हे रक्त पडतंय, नाहीतर. हे देवा, आता मी काय करू? अगं वेडे, माझी अजून टेस्ट व्हायची बाकी आहे आणि तू अशी रडतेस जसं देवाने मला. नाही, असं नाही होऊ शकत. मी आत्ता बाबांना बोलवते. आजची रात्र आपल्याला कोणच डिस्टर्ब नाही करणार. आजची रात्र आपली आहे, माझी आणि तुझी. उद्या काय होणार कोणाला माहित. ओ कमल. मुना, माझा कॅमेरा कुठे आहे? ब्रीफकेस मध्ये ठेवलाय. ओके, तर एक काम कर, हे बायनोक्युलर्स तू ठेव. ओके. ते तर बरं झालं, जो वास प्रकाश साहेबांनी आपल्याला दिला होता ना, तो कबीरने व्यवस्थित पॅक केलाय. नाही तर ट्रान्झिटमध्येच उघडला असता, तुटला असता. हुजूर, मी तुमच्याशी बोलतोय. कुठल्या विचारात हरवलात तुम्ही? या, माझी मदत करा, कमान. आता काय विचार करतेयस? विचार करतेय, काल रात्री जे गाणं ऐकू येत होतं ते कुठून येत होतं? खाली असलेल्या घरांमध्ये तर चांगली लोक दिसतायत. मोना, दुःख त्रास हे काय फक्त झोपडीवाल्यांनाच असतात, महालांमध्ये नसतात. नाही गौतम, तो आवाज एका बंजारांचा होता आणि भाषा सुद्धा. मोना, ते आहे ना खाली, तिथे एक छोटंसं गाव आहे, तिथूनच आवाज येतो. इथे प्रेमाची एक वेगळीच मजा असेल ना? मोना, एक काम करूयात, आपण दोघे इथेच थांबूयात, रोमॅन्स करूयात, जायचा विचार सोडून देऊयात. नीलला बसू दे बोंबलत. नो रिअली, आय एम सिरियस. जर का असं नसतं तर ह्या सगळ्या जुन्या प्रेमाच्या गोष्टी गावात आणि जंगलातच कशा असतील? कारण जेव्हा हे किस्से लिहिले गेले तेव्हा ही मोठी मोठी शहरं नव्हती. आता पहा, आपलं प्रेम सुद्धा एका मोठ्या शहरात फुललं. जर तू माझी नसतीच झाली तर आपण ट्रॅजिक कॅरेक्टर्स नसतो झालो. नक्कीच असतो.